नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या फार्ममध्ये 30 जनावरांचे पशुखाद्य नियोजन कसे करतो ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मेन म्हणजे पशुखाद्य भिजवून घालावे की कोरडे घालावे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवरचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता मेन मुद्द्यावरती येऊया. तर व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघू शकताय पशुखाद्य ज्याचं नियोजन चालले. तर ह्या आम्ही पशुखाद्य संध्याकाळी घालणार आहे, ते आताच आम्ही नियोजन करून ठेवले. आता मकाचुनी आमची घरची मकाचुनी आता आमची संपली आहे, तर ही आता आम्ही विकतची आणली आहे. तर घरची मकाचुनी आम्ही आमची 7 ते 8 महिने पुरती, जूनपासून चालू झाल्यानंतर 7 ते 8 महिने संपती. तर मित्रांनो, घरच्या घरी मकाचुनी केल्यामुळे पशुखाद्यामध्ये खर्च कमी होतो आहे. तर मित्रांनो, आम्हाला दिवसाला 25 किलो मकाचुनी लागते. तर आम्ही ते विकत आणले तर आम्हाला जास्त फायदा पडणार नाही, त्यामुळे आम्ही घरच्या घरी मकाचुनी आम्ही करतो. तर व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो, आम्ही पशुखाद्याचं टप आहे ते ज्याच्या गाईच्या समोर ठेवले, जेणेकरून गाभण गाईचा भुसा जाईल आणि दुधाच्या गाईला दुधाचा भुसा जाईल. तर आम्ही असं नियोजन केलेलं आहे. आमच्या फार्ममध्ये आम्ही पशुखाद्य आहे ते दूध काढायच्या अगोदर 1 तास आधी घालतो, जेणेकरून काय होते, जर दूध काढताना जर पशुखाद्य घातलं तर जनावरांमध्ये लात मारणे, पशुखाद्य संपल्यानंतर पाहणा सोडणे अशी कारणे उद्भवतात. त्यामुळं आम्ही दूध काढायच्या अगोदरच पशुखाद्य घालतो. तर मित्रांनो, आता मेन मुद्द्यावरती येऊया. पशुखाद्य आहे ते भिजवून घालावे की कोरडे घालावे. तर आमच्या फार्ममध्ये आम्ही पशुखाद्य आहे ते कोरडेच घालतो. तर भिजवून घातले काय होणार आहे, त्या गोळीतले सर्व घटक आहे ते विरघळणार आहेत. तुमची जनावरे जर कोरडा भुसा खात नसतील तर नॉर्मल भुसा आहे तो भिजवा. आता व्हिडिओमध्ये बघू शकत असाल आमची जनावरं आहेत ती कशी आवडीने भुसा खात आहेत. आम्ही फार्ममध्ये आमच्या सरकी पण घालतो आहे. आता या पाठीमध्ये भिजत ठेवले ते सरकी आणि हरभरा चुनी आहे, ते आम्ही प्रत्येक गाईला, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये माप दिसत असेल, 1 जग आहे तो प्रत्येक गाईला 1 जग असं मापाने प्रत्येक गाईला सरकी आणि हरभरा चुनी घालतो. आमच्या फार्ममध्ये आम्ही प्रत्येक गाईला मिनरल मिक्सचर वापरतो. जर ओल्या पशुखाद्यामध्ये तुम्ही जर मिनरल मिक्सचर टाकलं तर मिनरलमधलं सर्व घटक आहे ते विरघळणार. त्यामुळं कोरड्या भुशामध्येच तुम्ही मिनरल मिक्सचर वापरा. प्रत्येक गाईला 50 ग्रॅम असं आम्ही मिनरल मिक्सचर वापरतो. तर मित्रांनो, काही लोक काय करतात, जास्त वेळ भुसा भिजत ठेवतात, त्यामुळे भुशाला बुरशी लागू शकते, गायी आजारी पडू शकतात आपल्या. तर तुमच्या जर गाई कोरडा भुसा खात नसतील तर तुम्ही नॉर्मल भुसा भिजवून घालू शकताय. तर मित्रांनो, आता गायींचं ते पशुखाद्य खाऊन झालेलं आहे. आता आम्ही गव्हाणीमध्ये पाणी सोडलं आहे. तर मित्रांनो, 4 लिटर जर गाई पाणी प्याली तर 1 लिटर आपलं दूध वाढणार आहे. त्यामुळं जर तुमचा मुक्तवटा नसला तर दिवसातून 4 ते 5 वेळा गायींना इथे पाणी पाजा. तर मित्रांनो, आम्ही आता पशुखाद्य घालण्यासाठी आम्ही गाई आता आत घेतलेलं आहे. त्यामुळं पशुखाद्य घातल्यानंतर पाणी सोडतो. तर आमचा मुक्तवटा आहे, त्यामुळे मुक्तवट्यामध्ये 24 तास पाणी आहे. त्यांना जेव्हा ताण लागेल तेव्हा ते जाऊन पाणी पिते. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.